हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजन वाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढू नये, त्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करावा लागतं आणि फिट राहावं लागतं. कंबर मागून जाड दिसते, पोट खूप लटकलेलं आहे आणि यामुळे आपलं वजन जास्तच वाढलं आहे. ते कमी करायचं असेल तर आजचे व्यायाम तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये रोजच्या रोज केला तर तुमचं वजनही कमी होतं आणि साठलेली चरबी देखील. आणि व्यायाम म्हणाल तर करायला एकदम सोपे आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. प्रत्येक व्यायाम हा आपल्याला खाली झोपून करायचा आहे. दोन्ही हात फरशीला टच असू दे, दोन्ही पाय असं वर करा आणि असं आपल्याला गोल फिरवायचं आहे. उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून पण 1 मिनटं, असा हा व्यायाम 2 मिनटाचा करायचा आहे. तर या व्यायामाचा थेट परिणाम आपल्या पोटावरती, हिप्सवरती आणि आपल्या पायांच्या थायपॅटवरती होतो. त्यामुळं तिथं साठलेली चरबीही कमी होते, वजन कमी होण्यास मदतही होते. त्यासोबत आपल्या कमरेचं दुखणं देखील गायब होतं, कारण कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायले. हा व्यायाम आपल्याला रोज करायचा आहे. यामुळे आपली कंबर देखील सडक पातळ होते, पोटावरची चरबी कमी होते आणि आपण फिट राहू शकतो. तसेच कंबर आणि पोटाच्या दोन्ही बाजूला इतकं फॅट जमा झालेलं असतं, त्यामुळे आपल्या शरीराचा आकार बिघडलेला असतो. ते कमी करायचं असेल तर अशा एक्सरसाइज तुम्हाला रोजच्या रोज करावं लागेल. त्यामुळेच तिथं साठलेली चरबी कमी होते, वजनही. आता करूया दुसरा व्यायाम. दोन्ही पाय स्ट्रेट ठेवायचं, दोन्ही हात समोर घ्या आणि असं पायाला टच झालं पाहिजे इतकं आपल्याला खाल आणि वर करायचं. त्या व्यायामाचा फरक आणि फायदा म्हणजे हे की कमरेवरील चरबी तुमचा लूक खराब करते. तसेच तुम्हाला फिटिंग कपडेसुद्धा घालता येत नाही, कारण फिटिंग कपड्यामध्ये कमरेची चरबी आहे ती स्पष्टपणे दिसू लागते. त्यासाठी तुम्ही अशी व्यायाम करा, ती चरबीही वितळते आणि तुमच्या आवडीचे कपडे तुम्ही घालू शकता. आणि आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेनं सुंदर व्हायचं आहे. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्यायचं. व्यायाम सकाळचा असू दे, त्याचसोबत सकाळचा नाश्ता देखील हेल्दी असू दे, तळलेले पदार्थ नको, म्हणजे वजन वाढणार नाही, चरबी साठणार नाही. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हातांची अशी गाठ मारून घ्यायची. दोन्ही हात आहेत ते असं पायाला टच झाले पाहिजे. त्या व्यायामामुळे आपल्या हातांचे दंडी मजबूत होतात, मानेची छान एक्सरसाइज व्हायले. तसेच पाठीचा कणा मजबूत होतो, कमरेची छान एक्सरसाइज व्हायले. त्यासोबत आपल्याला भरपूरसं पाणी प्यायचं आहे, कारण पाणी पिल्यामुळे चरबी तर कमी होण्यास मदत होते. पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जितके पण विषारू पदार्थ आहेत ते काढून टाकण्यास खूप मदत होते आणि पोटावरची चरबी, कमरेचा घेर पूर्णपणे कमी होतो. पाणी हे आपल्या शरीरासाठी 8 लिटर तरी रोजच्या रोज पिणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपलं वजन आणि चरबी दोन्ही कमी होतं. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी बघू शकता जसं मी साईडला टच करत आहे, एकदा उजव्या पायाला एकदा डावा पायाला. त्या व्यायामाचा फायदा खास कर कमरेच्या बाजूला दोन्ही बाजूला इतकं फॅट जमा झालेलं असतं ते कमी करायचं काम ही एक्सरसाइज करते. तसेच पोटाची स्नायू चांगलेच ताणवतात, त्यामुळं पोटावरची चरबी देखील कमी होते. शिवाय हात आणि पायाची देखील चांगलीच एक्सरसाइज होते. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. दोन्ही हात बाजूला घ्या आणि दोन्ही पाय आहेत ते असं आपल्याला वर करायचं, एकदा खाली घ्यायचं आहे. या व्यायामाचा थेट परिणाम आपल्या पोटावरती आणि आपल्या हिप्सवरती जास्त होतो, त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. त्यासोबत आपल्याला 8 तासांची झोप घेणं देखील गरजेचं आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आपल्या झोपेचा संबंध आपल्या वजनाशी असतो. यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर 8 तासांची झोप ही झालीच पाहिजे. आपल्याला जास्तही झोपायचं नाही आणि कमी झोपायचं नाही, कारण कमी झाली की आपली चिडचिड वाढते आणि जास्त झोपलो की आपलं वजन वाढतं. 8 तासांची झोप ही एकदम आपल्या शरीरासाठी चांगली आहे. तसेच व्यायाम देखील रोजच्या रोज असू दे. प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असला तरी रिझल्ट छान भेटतो. आता करत आहे सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी आपल्याला दोन्ही हात आपल्या हिपच्या बाजूला न्यायचं, दोन्ही पाय वर करायचं, असं आपल्याला गोल फिरवायचं आहे. असं आपल्याला उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून 1 मिनटं, असं आपल्याला 2 मिनिटाचा व्यायाम करायचा आहे. पूर्ण शरीराला शेप आणण्यासाठी परफेक्ट अशी एक्सरसाइज आहे. तुम्ही न चुकता ही रोज करायला पाहिजे. यामुळे पोटावरची चरबी कमी होणार आहे, हिप्सवरचं वाढलेलं फॅट देखील कमी होणार आहे. पायांची छान एक्सरसाइज व्हायला, त्यामुळे पायांचं थाय फॅट देखील कमी होणार आहे. त्याचबरोबर कोणतेही गोड पदार्थ तुमच्यासाठी हानिकारक आहेत हे लवकरात लवकर समजून घ्या. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला गोड खाणं कमी करावं लागेल, ज्यामुळे आपलं वजनही वाढणार नाही आणि चरबी देखील साठणार नाही. कारण वजन कमी करायचं असेल तर हलक्यावर नका घेऊ, मनावर घेतला तर नक्कीच तुम्ही असे व्यायाम करून तुमचं वजन कमी करू शकता, तुमचं साठलेली चरबी कमी करू शकता. आपल्याला ह्या गोष्टींची पण काळजी घेणं जरुरीचं आहे. बाहेरचं अन्न टाळायचं आहे, जंक फूड वगैरे अजिबात खायचं नाही, ज्यामुळे वजन वाढत राहतं. जसे पोटासाठी जेवण महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. रोजच्या रोज व्यायाम करा आणि फिट राहा.
हेल्दी पदार्थ खायचा आहे. कारण व्यायाम आहे ते 20%, 80% आपलं डाएट आहे. त्यामुळे अनहेल्दी पदार्थापासून लांब राहायचं आहे. ही गोष्ट एकदा आपल्याला समजली की आपण स्वतःहून त्या अन्नाकडे अजिबात धावत नाही. कारण आपण मेहनतच इतकी घेतलेलो असतो वजन कमी करण्यासाठी, ती वेस्ट जाऊ नये यासाठी आपली ही काळजी घेणं जरुरीचं आहे. अशा प्रकारे रोजच्या रोज व्यायाम करा आणि आतून आणि बाहेरून फिट राहा. कारण स्वतःला फिट ठेवणं देखील स्वतःसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.